शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः. श्री स्वामी मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची स्थापना करून संपूर्ण समाजाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. ज्ञाननाथांनी विश्व कल्याणाची आस धरली. आज शतकानुशतक नाथपंथाच्या प्रभावी विचारधारांनी सर्वसामान्य जनांना आध्यात्मिक प्रेरणा दिल्या आहेत. चित्रकूट करवी इथं श्री मच्छिंद्रनाथांनी स्थापन केलेल्या आध्यात्मिक पीठाचे आजचे अधिपती आहेत योगेश्वरानंद मंगलनाथ. परमपूज्य मंगलनाथांनी अनेक मुमुक्षूंना गेली कित्येक वर्ष साधना उपासना मार्गांचं मार्गदर्शन केलं आहे. खूप मोठा शिष्य परिवार आज त्यांच्याकडून आध्यात्मिक साधनेच्या मार्गात प्रगती करत आहे. स्वामी मच्छिंद्रनाथांचं एक आध्यात्मिक मंदिर त्यांनी औरंगाबाद जवळील मिटमिटा इथं उभारलं आहे. मंगलनाथांच्या रसाळ प्रेममय वाणीतून नाथपंथाविषयी विचार ऐकणं हा एक प्रेरणादायक अनुभव आहे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु एव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू आणि शिष्य यांचे संबंध कसे असावेत, सद्गुरू कसा असावा आणि शिष्य कसा असावा. आपल्या डोळ्यापुढे काही सद्गुरू आहेत, काही आदर्शात्मक शिष्य आहेत, आदर्शात्मक सद्गुरू आहेत. दुर्दैव तुमचं आमचं हे आहे की आपण सद्गुरूला विसरलेलो आहोत. साक्षात श्रीरामाचे सद्गुरू वशिष्ठ यांना हा समाज विसरलेला आहे. साक्षात श्रीकृष्णाचे सद्गुरू संदीपनी यांना आम्ही विसरलेलो आहोत. म्हणजे गुरुपदाच्या साक्षात्कारापासून विन्मुख झालेला हा समाज आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. म्हणजे रामाची मंदिरं आहेत, कृष्णाची मंदिरं आहेत, वशिष्ठाचं आहे का, संदीपनींचं आहे का? गुरुपूजनाच्या अभावामधून हा समाज आज चाललेला आहे. मग या मच्छिंद्रनाथांचं किंवा या नाथपंथाचं वैशिष्ट्य काय आहे? नाथपंथाचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः शिष्यच मच्छिंद्रनाथांनी निर्माण केलाय. आदर्श शिष्य जो आहे तो आदर्श शिष्य कसा असावा, कसा घडावा किंवा कसा घडवावा. म्हणजे आपण जर कधी इतिहासाकडे बघितलं, पुराणाकडे बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की वशिष्ठांनी राम घडवलेला आहे, संदीपनींनी श्रीकृष्ण घडवलेला आहे, इथे निर्माण केलेला आहे, शिष्यच निर्माण केलेला आहे. हे मच्छिंद्रनाथांचं अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य आहे. गोरक्षनाथ जे आहेत,
गोरक्षनाथाचा जन्मच मुळी हा चैतन्यमय अशा विभूतीच्या मंत्रमयतेतून झालेला आहे. म्हणजे आदर्श सद्गुरू स्वतः मच्छिंद्रनाथ आहेत आणि त्यांनी आदर्श शिष्य हा निर्माणच केलेला आहे. असलेल्या लोकांमधून, असलेल्या मानवामधून त्यांनी निवडलेलं नाही आहे. तर त्यांनी जे केलंय ती निर्मितीची प्रक्रिया, ही गुरुशिष्य परंपरा आदर्शवत नाथपंथाची काय, तर इथे सद्गुरूंनी स्वतः शिष्य निर्माण केलेला आहे. तर तेव्हा हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कथा काहीही असो, की अगदी उकरड्यामधून ते निर्माण झाले वगैरे वगैरे असं सगळं आहे, की ती विभूती टाकली वगैरे हे आपण म्हणतो, पण त्या पाठीमागचं तत्वज्ञान जे आहे ते मूलभूत आहे. शिष्य गुरु परंपरा ही सद्गुरूंनी शिष्य निर्माण केलेला आहे. तो ज्ञानमय आहे, तो वैराग्यमय आहे, तो खऱ्या अर्थाने श्रद्धामय आहे. आणि एवढंच नाही तर निर्मिती सद्गुरूंनी केल्यामुळे निष्ठांचं समर्पणही सद्गुरूपाशीच आहे. म्हणजे जे जे आदर्श आहे ते आदर्श सगळं या गोरक्षनाथामध्ये आहे. म्हणून निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती मच्छिंद्रनाथांनी केलेली आहे. आणि पुढे 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 यांना सर्व योगदान दिलं, योग दीक्षा दिली, सगळं काही झालं, जे जे आवश्यक आहे ते ज्ञानही दिलं. पण ते ज्ञान देता देता जेव्हा सद्गुरूंनी शिष्याला एका वेगळ्या स्वरूपाने अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्यामध्ये सद्गुरू आणि शिष्य संबंध जो आहे तो आणखीन प्रकाशित झाला आहे, दृगोचर झाला आहे. ती कथाच अशी आहे, एक लपंडावाचा खेळ आहे, की ज्या लपंडावाच्या खेळामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे त्या लपंडावाचा खेळ खेळत आहेत. आणि गोरक्षनाथांनी अगदी चॅलेंज दिला की देवा तुम्ही कुठेही जा, मी तुम्हाला शोधून काढेन. तेव्हा हसत हसत मच्छिंद्रनाथ म्हणाले आहेत, ठीक आहे, काही हरकत नाही, मी जा, तुम्ही त्रिभुवनात जा, कुठेही गेलात तरीही मी तुम्हाला शोधून काढेन. म्हणजे एवढं योग सामर्थ्य त्या गोरक्षनाथामध्ये होतं आणि एवढा मोठा चॅलेंज स्वीकारण्याचं सामर्थ्य मच्छिंद्रनाथामध्ये होतं. आणि म्हणून दोघंही गुप्त झाले, अंतर्धान पावले आणि त्रिखंड शोधलं या गोरक्षनाथाने. पण यांना पृथ्वीवर शोधलं, त्यांना मच्छिंद्रनाथ मिळाले नाहीत. पाताळात शोधलं, पाताळात मिळाले नाहीत. आकाशामध्ये स्वर्गलोकात शोधलं, तेव्हा कुठेही मिळाले नाही. मग मच्छिंद्रनाथांनी पुन्हा प्रगट झाले आणि म्हणाले, आता तर मी तुला नाही सापडलो, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रयत्न कर. तर गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे, काय हरकत नाही. ज्ञानी यांचा अहंकार पहा कसा असतो, पहिल्यांदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा तर नक्कीच जमेल. म्हणून दुसरा प्रयोग केला आणि दुसऱ्या प्रयोगातही मच्छिंद्रनाथ त्यांना सापडले नाही. मग पुन्हा मच्छिंद्रनाथ प्रगट झाले आणि पुन्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की आता हा शेवटचा तुला दिलेला चान्स आहे, तर तू आता पुन्हा एकदा प्रयत्न कर. आणि पुन्हा दोघेही अंतर्धान पावले आणि पुन्हा त्रिखंड हिंडून काढलेला आहे, पण कुठेही त्यांना मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत. आणि मग नंतर जेव्हा ते प्रगट झाले, तिसऱ्यांदा जेव्हा गोरक्षनाथ थकून भागून उभे राहिले आणि मच्छिंद्रनाथांचं स्मरण करायला लागले, कारण सद्गुरूशिवाय कोणाचं स्मरण करणार आहे. आणि तेव्हा त्यांना कळलं. मग मच्छिंद्रनाथ साक्षात त्यांच्या पुढे उभे राहिले आणि गोरक्षाला म्हणाले, गोरक्षा तुझा शोध संपला का? तर गोरक्षनाथ म्हणाले, हो देवा, सगळा संपला, पण तुम्ही मला कुठेही सापडला नाही. आणि मग त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ते इतकं समर्पक आहे. अरे पहिल्यांदा तू जेव्हा शोधायला गेलो तेव्हा मी आकाशामध्ये होतो आणि आकाश तत्वातच मी विलीन झालो होतो. तू आकाश शोधलंस पण आकाश तत्व शोधलं नाहीस. दुसऱ्यांदा तू शोधायला गेलास तेव्हा पृथ्वी धुंडाळून काढली, मी पृथ्वीतच होतो, पण पृथ्वी तत्वमय झालो होतो. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा जेव्हा तू पाताळात गेलास तेव्हा सुद्धा पाताळामध्ये सगळं शोधलं तू, सगळी जलाशय सोडली, सगळे समुद्र शोधले, तर त्या रत्नाकरात मध्येच मी होतो. मी स्वयं रत्नाकर झालो होतो, स्वयं सागर झालो होतो, समुद्र तिथे तू बघितलंच नाहीस. म्हणजे तुझ्या दृष्टीत आजही अजूनही संकुचितता आहे, तुझ्या योगात अपूर्णता आहे आणि तुझ्या ज्ञानामध्ये गर्व आहे. तू काढून टाक, तुला मिळालं आहे सगळं, तू ज्ञानी आहेस, तू वैराग्यशील आहेस, तू पराकाष्ठेचा मोठा साधक आहेस, पण ही दृष्टी तुला का मिळाली नाही, हा तर अभ्यासाचा विषय आहे. आणि दुसरं की सद्गुरूच्या पराजयाच्या भावनेमधून हा जो एक प्रकारचा तुझ्या बुद्धीवर जे आवरण आलेलं आहे
त्या आवरणातून. तुला माहीत नव्हतं असं नाही, पण तू तिकडे लक्षच देऊ शकला नाही. तर हे पटलं तू दूर कर. म्हणजे सद्गुरू शिष्य संबंध जे आहेत ते किती विलक्षण आहेत या नाथपंथांनी सांगितलेले आहेत. एवढंच काय की ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं आहे किंवा सर्व संतांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की सद्गुरूचं अस्तित्व कसं आहे. सद्गुरू शिष्य संबंध आपण बघतच चाललो आहोत. तर त्यांनी सांगितलं की सद्गुरूचं अस्तित्व हे पापणीसारखं आहे. सद्गुरू हा पापणीसारखा आहे. आता तुम्ही विचार करा की पापणीसारखा आहे म्हटल्याबरोबर पहिल्यांदा कल्पना ही येते की वावटळ सुटली आहे, गोल असं वावटळ आहे किंवा वादळ आहे. वादळ आल्यावरती पहिल्यांदा तुमचे डोळे बंद होतात आणि तुमचा डोळा वाचवते ती पापणी असते. ती पापणी तुमचा डोळा वाचवते. पापणी लहानातला लहान कण सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ देत नाही, अशी ती पापणीची रचना आहे की जी तुम्हाला सर्व याच्यापासून वाचवत असते. आणि वादळ संपल्याबरोबर तुम्ही घरी जाता, कुठे असाल तिथे जाता, त्या पापणीचं महत्त्व संपून जातं. त्या क्षणाला पापणीचं विस्मरण होतं. म्हणून सद्गुरू हा, या सर्वांचं म्हणणं की सद्गुरू हा पापणीसारखा आहे. संकट टळलं की सद्गुरू संपला. संकट आलं की पापणीचं महत्त्व तुम्हा आम्हाला कळतं. पटकन डोळे बंद होतात, गच्च होतात. पापण्या सुद्धा आपण अशा आवळून बंद करतो की लहानातला लहान पार्टिकल सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ नये. अशी ज्या परमेश्वराने तुमच्या शरीराची रचना केलेली आहे त्यातला अत्यंत आवश्यक भाग जो आहे तो भाग असा आहे. तर त्याचंच विस्मरण घडतं. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की वशिष्ठांचं विस्मरण घडलं आहे. ज्यांनी शांतीची प्रतिष्ठापना या जगामध्ये रामाकडून करलेली आहे. अहो, मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादा काय हे ज्यांनी जगापुढे मांडलेलं आहे, त्या मर्यादेचं ज्ञान ज्यांनी रामाकरवी संपूर्ण जगाला दिलं आहे त्याला आम्ही विसरलेलो आहोत. संदीपनींचं अमाप असं प्रेम जे आहे, जे श्रीकृष्णामध्ये परावर्तित झालेलं आहे, तो प्रेमभाव आम्ही विसरलेलो आहोत. म्हणजे संदीपनींना विसरलेलो आहोत. मग सद्गुरू शिष्य संबंध कसे आहेत? तुमच्यावरची केवळ संकट टाळणं म्हणजे असं आहे का? असं नाही आहे की श्रद्धावान अंतःकरणाच्या समर्पणामधून सद्गुरू आणि शिष्य संबंध निर्माण होतात आणि म्हणून ते पुण्यमय असतात, पवित्र असतात. याच्या इतकं पावित्र्य कुठल्यातच नाही आहे, कुठल्याही संबंधामध्ये नाही आहे. म्हणून नाथपंथांनी हे मान्य केलेलं आहे की सद्गुरू आणि शिष्य हा एक संबंध आहे, एक अनेक नाही आहे. एकाच वेळा एकाच सद्गुरूंनी अनेकांच्या हृदयात प्रवेश करून कधीही अनुग्रह होत नाही किंवा कधीही कुठलाही प्रवेश जो आहे हा प्रवेश एका अंतःकरणापासून दुसऱ्या अंतःकरणामध्ये होत असतो. तर अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, जे अनुभूती आहे, जे प्रेम आहे, हे सगळं ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयामधून जे निघतं, जे सद्गुरूच्या हृदयामधून निघत असतं ते शिष्याच्या हृदयामध्ये प्रविष्ट होत असतं. तर अशा प्रकारचा सद्गुरू आणि शिष्याचा खऱ्या अर्थाने नाथपंथाला अभिप्रेत असलेला संबंध आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. एकच उदाहरण आहे असं नाही. तर आपण शिवरायांचं उदाहरण जरी घेतलं तरी आम्हाला हेच दिसेल की एवढा मोठा छत्रपती आणि त्यांचा सद्गुरू कोण? तर समर्थ रामदास. आणि समर्थ रामदासांच्या भेटीला गेलं असताना समर्थांनी तर अनेक कथा आहेत छत्रपती शिवाजींच्या आणि समर्थांच्या. आज तर तुमची आमची आंदोलनं अशी असतात की भेटायला बोलावलं, नाही भेटले तर काय होतं आपलं तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. अनेक वेळा छत्रपती सज्जनगडावर गेले, समर्थांच्या भेटीला गेले. समर्थ कुठेतरी एखाद्या करवंदीच्या जाळीमध्ये आपलं रामाच्या नामस्मरणामध्ये मग्न होते. त्यांच्या दृष्टीने राजा वगैरे हा काही भाव नाही, शिष्य हा भाव होता. तर एकदा काय झालं की समर्थ आले, समर्थांच्या भेटीसाठी शिवाजीराजे आले. शिवाजीराजे आल्यावरती समर्थांनी असं भासवलं की माझं प्रचंड पोट दुखत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आता काय तळमळत होते. समर्थ नुसते तळमळत होते. शिवराय आल्यावरती तर आणखीनच. आणि मग म्हणाले की आता मी काय करू? राजवैद्याला बोलावू का, अमुक बोलावू का, तमुक बोलावू, काय करू? काय तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो. तर यांनी काय सांगितलं? यांनी सांगितलं की मला उपाय माहिती आहे, पण मला जो माहीत असलेला उपाय तो करणारा कोणी नाही आहे. मग शिवराय म्हणाले मी आहे की, तुमचा शिष्य आहे, तुम्ही सांगाल ते मी करेन. म्हणजे शिवराय खरंच करणार का? हो म्हणाले. आता माझा सद्गुरू एवढा तळमळतोय, मग माझं जीवन कशासाठी आहे? मग त्याने सांगितलं की जा
आणि वाघिणीचं दूध घेऊन ये, ते मी जेव्हा प्राशन करेन तेव्हा माझी ही पोटदुखी थांबवेल. आता विचार करा की रात्रीची वेळ, वाघिणीचं दूध आणायचं म्हणजे तिला लहान बच्चे असले पाहिजेत. आता तिचं दूध काढायला गेल्यावरती कुठल्याही माणसाला ते वाघाचे बच्चे आणि स्वतः वाघिणी काढू देणार आहे का? एवढं अगदी अशक्य कोटीतलं काम सांगितलं. पण छत्रपती निघाले. हातामध्ये एक चांदीची वाटी घेतली. चांदीची वाटी घेऊन ते निशस्त्रपणे ते निघाले आणि रानामध्ये जायला लागले. गूढ अशा प्रकारे त्यांची ती वाटचाल चालू होती. मनामध्ये आपल्या सद्गुरूचं स्मरण होतं आणि वनातल्या अंतर्भागामध्ये निबिड अशा अरण्यामध्ये ते शिरले आणि शिरल्यावरती त्यांना 2 डोळे चमकलेले दिसले. आणि 2 डोळे चमकल्याबरोबर दिसल्याबरोबर आता तो राजाच होता. त्याला सर्व श्वापदांची माहिती होती, ते शिकारी पण होते, सगळंच काही होते. त्यांच्या पटकन लक्षात आलं की जे दिसत आहेत डोळे ते वाघाचे आहेत आणि आता इथे ही वाघीण असावी. आणि म्हणून हे वाटी घेऊन त्या वाघिणीकडे सरकत सरकत गेले. आणि वाघिणी, आता वाघिणीचं दूध काढायचं आहे आणि ते आपल्या गुरुला नेऊन द्यायचं आहे, म्हणून ते वाघिणीच्या जवळ गेले आणि वाघिणीला प्रार्थना केली की आता मला तुझं दूध काढायचं आहे, तर तू प्रसन्न हो आणि मला दूध काढू दे. तुझ्या दुधामुळे माझा सद्गुरू हा क्लेशमुक्त होणार आहे. आणि म्हणून त्यांनी असा त्या वाघिणीच्या स्तनापाशी हात घातला आणि त्या क्षणी एक मोठी गर्जना झाली. आणि ती गर्जना अशी होती की जय जय रघुवीर समर्थ. तिथे वाघीण नव्हतीच, तिथे साक्षात समर्थ उभे होते. म्हणजे संपूर्ण जीवनाचं समर्पण सद्गुरूसाठी करणारे ते शिष्य होते. कोण जाणार हो वाघिणीचं दूध काढायला? तर अशा प्रकारचं समर्पण जे आहे ते सद्गुरू शिष्य संबंधामध्ये आहे. म्हणून ते पवित्र आहे, पुण्यमय आहे, ज्ञानमय आहे, भक्तिमय आहे, श्रद्धामय आहे, निर्विकल्प आहे. तर अशा प्रकारचा हा सद्गुरू शिष्य संबंध आहे जो आम्ही आज अत्यंत संकुचित केलेला आहे की तुमच्या अडचणी सोडवतील तो सद्गुरू. तुम्ही जे कराल त्याला हो म्हणेल तो सद्गुरू. यश द्या म्हणजे काय द्या? यशस्वीता ही मनस्वितेतून निर्माण होत असते, व्यावहारिकतेतून निर्माण होत नाही. कारण व्यावहारिक यशाला मर्यादाच आहेत की पुढे पुन्हा आणखीन तुम्हाला यश हवंच आहे ना. आता इथे पुन्हा अनेक उदाहरणं तुमच्या माझ्या पुढे आहेत की चांगदेवांचं उदाहरण आहे, माऊलीचं उदाहरण आहे. तर चांगदेव सुद्धा 1000 वर्ष तपश्चर्या करून मृत्यूवर त्यांनी मात केलेली होती आणि मृत्यूवर मात करून 1000 वर्ष ते जिवंत होते. आणि त्यांना वाटलं की ही काय पोरं, संन्याशाची पोरं, यांना भेटून माझं ज्ञान काय आहे ते सांगणार, म्हणून ते वाघावर बसले. त्यांचं वाघ हे वाहन होतं आणि हातामध्ये चाबुकाच्या ऐवजी साप होता. आणि अशा रीतीने वाजत गाजत ते आलेले होते आळंदीकडे. आणि जेव्हा कळलं की चांगदेव भेटीला येत आहेत तेव्हा माऊली त्यांना भेटायला निघालेली आहे. आणि माऊली भेटायला निघाल्याबरोबर माऊलीला असं वाटलं की हा केवढा अहंकार आहे, तपश्चर्येचा अहंकार असं असू नये, तप हे अहंकार शिवाय असावं. म्हणून मग त्यांनी असं केलं की एका भिंतीवर निवृत्ती, ज्ञानेश्वर, 4ही भावंड बसले, मुक्ताबाई बसल्या होत्या आणि ती भिंतच चालवायला लावली. त्यांनी भिंती चालवत चालवत चांगदेवांना सामोरे केले. आणि तेव्हा चांगदेव मनापासून हादरून गेले की हे काय आहे? मी तरी जिवंत प्राणी घेऊन चाललोय, पशु घेऊन चाललोय, हे तर निर्जीवामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे. आणि त्या क्षणी त्यांचा अहंकार हा संपूर्णपणे लोप पावले आणि ते शरण आलेले आहेत. तर इथे हे जे अहंकाराचं निर्मूलन आहे हे शांतीच्या माध्यमामधून केलेलं आहे. तर तेव्हा खऱ्या अर्थाने सद्गुरू आणि शिष्य संबंध हे आहेत, हे परमोच्च पातळीवरचे आहेत आणि ते तसेच कायम राहतात. आणि म्हणूनच जे म्हणतात की ध्यानमूलम गुरुमूर्ती, गुरु कसा आहे? हा ध्यानमय आहे, हा काही आकार नाही आहे. आता आणखीन एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एकदा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं उदाहरण देतो की त्यांनी सुद्धा मच्छिंद्रनाथ भिक्षेला गेले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी भिक्षेचा प्रयत्न केला, त्यांना कोणी भिक्षा दिली नाही. ते आले आपले एका मंदिरात येऊन, मारुतीच्या मंदिरात येऊन थांबले. आणि मग गोरक्षनाथ तिथे होते. आणि गोरक्षनाथांना सांगितलं. गोरक्षनाथ म्हणाले, काय म्हणाले? स्वामी तुम्हाला भिक्षा मिळत नाही, मी आणतो. म्हणून ते गेले आणि एका मोठ्या चबुतऱ्यावर उभे राहिले चौरस्त्यावरती आणि हवे त्यांचं आपलं स्वतःचं आसन उंच केलं.
तर जमिनीपासून 6 फुटावरती उंच जर कधी एक माणूस हवेत उभा आहे तर लगेच सगळं गाव जमा झालं. त्यांनी हवेत एवढे पक्वानं त्यांना दिले, त्यांनी झोळीत घातले आणि आले आणि म्हणाले बघा जे तुम्ही केलं नाही ते मी केलं. आणि मग तिथे मच्छिंद्रनाथांनी सांगितलं आहे की हे खोटं आहे, ही भिक्षा स्पर्श करण्यासारखी नाही, योगाचा हा दुरुपयोग आहे. तर असा दुरुपयोग तू कधीही करू नको. अशा स्वरूपाचं एक उदाहरण हे ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही आहे की जेव्हा त्यांना मांडे खायची इच्छा झाली होती आणि अख्ख्या आळंदीत ते हिंडले आणि त्यांना एक लाकूडसुद्धा लोकांनी संन्यासाची मुलं म्हणून घेऊ दिलं नाही, तर तेव्हा ते घरी आले आणि लोकांच्या या वाईट वृत्तीच्या चिडीमधून चीड आली होती त्यांना. त्यांनी सांगितलं मुक्ताबाईला की मी माझं ही छाटी काढतो आणि योग सामर्थ्याने माझी पाठ ही तव्यासारखी गरम करतो आणि तू मांडे भाज. आणि त्याप्रमाणे मुक्ताबाईंनी मांडे भाजले आणि शेवटचे 2-3 मांडे भाजत असताना निवृत्तीनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की नाना तू ज्ञानी आहेस पण हे बरोबर नाही, योगाचा असा उपयोग करू नकोस, कोणीही करू नये. योग सामर्थ्य आहे पण ते सामर्थ्य परमेश्वर प्राप्तीसाठी आहे, मांडे भाजण्यासाठी नाही. तर अशा प्रकारचा निवृत्तीनाथ हा संयमशील होता. अशा प्रकारचा मच्छिंद्रनाथ हा संयम पूर्ण होता. आणि संयम हे योगाचं अधिष्ठान आहे आणि संयम हे सद्गुरू आणि शिष्य संबंधाचा खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की खरा अविभाज्य असा संबंध जो सद्गुरू शिष्याचा आहे त्याचा इसेन्स जो आहे तो संयम हा आहे. तो दृष्टीचा असावा, तो वाणीचा असावा, तो कर्माचा असावा, सर्व दृष्टीचा संयम हे खऱ्या अर्थाने नाथपंथाच्या सद्गुरू शिष्य संबंधाचं सार आहे. ध्यान